वेलकम टू मिनर्वा अकॅडमी। आपण बघतोय प्रश्नसंच आणि त्यामध्ये आजचा हा प्रश्नसंच आहे तो आहे प्रश्नसंच क्रमांक 7 आणि आजचा टॉपिक कुठला आहे तर संविधान सभा। संविधान सभा या टॉपिकवरती याच्या आधी पण प्रश्नसंच बनलेले आहेत, कारण की हा महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे आपण यावरती जास्त प्रश्नसंच बनवलेले आहेत कारण तेवढे प्रश्न आलेले आहेत। तर आता नेहमीप्रमाणे पण 10 प्रश्न आणि त्याचे विश्लेषण बघणार। तर आजचा प्रश्नसंच सुरू करू। प्रश्नसंच क्रमांक 7। आता प्रश्नसंच क्रमांक 7 मध्ये पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61 आणि प्रश्न क्रमांक 61 काय आहे तर भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबत विधानांचा विचार करा आणि आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत। पहिला आहे समितीची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली। दुसरा आहे संस्थानाच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यंत खाली आली। तिसरा आहे प्रांतांच्या व मुख्य आयुक्त प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली। आणि पुढे आपल्याला काय सांगितलं तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत। आपल्याला काय शोधायचं आहे की बरोबर काय काय आहे आणि आपले पर्याय काय आहे तर केवळ अ आणि ब, केवळ ब आणि क आणि चौथा पर्याय आहे अ ब आणि क। तर आपल्याला काय शोधायचं आहे, कोणती विधाने बरोबर आहेत शोधायचं आहे। तर आपण आता विधाने वाचू आणि यातलं बघू की काय काय बरोबर आहे। तर आता पहिलं विधान काय आहे तर समितीची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली आणि हे कधीचं विचारले आपल्याला, भारताच्या फाळणीनंतर, म्हणजे भारताची फाळणी झाल्यानंतर सदस्य आपल्या संविधान समितीची सदस्य संख्या ही 299 पर्यंत खाली आली, हे पहिलं विधान आहे। तर आता जेव्हा आपली संविधान सभा बनली तेव्हा आपली सदस्य संख्या आहे ही लोकसंख्येच्या प्रमाणात होती। साधारण 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी असं आपलं प्रमाण ठरलं होतं। त्यानुसार आपली सदस्य संख्या जेव्हा संविधान सभा बनली कॅबिनेट मिशनने 1946 साली तेव्हा सदस्य संख्या होती 389। फाळणीनंतर मात्र खूप मोठी लोकसंख्या पाकिस्तानमध्ये गेली, त्यामुळे आपली सदस्य संख्या कमी झालेली आहे आणि ती 90ने कमी झालेली आहे आणि 389ने कमी होऊन ती 90ने कमी झाल्यानंतर 299 झालेली आहे। तर आता आपली सदस्य संख्या ही 299 पर्यंत खाली आली आहे असं पहिलं विधान आहे। तर हे बरोबर आहे, 90ने कमी झाली होती, लोकसंख्येच्याच प्रमाणात कमी झाली होती। दुसरं विधान काय आहे तर संस्थानांच्या प्रतिनिधींची सदस्य संख्या 70 पर्यंत खाली आली। तर आता हे पण बरोबर आहे। 389 जी सदस्य संख्या होती त्यामध्ये 93 प्रतिनिधी हे संस्थानांकडून येणार होते। आता हे 93च का होते तर हे पण लोकसंख्येनुसारच ठरवलं होतं। आता हे 93 जेव्हा फाळणी झाली तेव्हा काही संस्थानं हे पाकिस्तानमध्ये गेलेली आहेत आणि त्यामुळं संस्थानांचं प्रतिनिधित्व पण कमी झालेलं आहे आणि ते 93 वरून 70 वरती आलं होतं। तर हे पण गोष्ट बरोबर आहे, म्हणजे जे 90ने आपली सदस्य संख्या एकूण कमी 90ने झाली होती त्यामध्ये हे 93ची 70 झाली होती। तर हे पण विधान बरोबर आहे, 93 वरून ते 70 झालं होतं, तर हे पण बरोबर आहे। आता तिसरं बघू की प्रांतांच्या व मुख्य आयुक्त प्रांतांच्या प्रतिनिधींची सदस्य संख्या ही 229 इतकी कमी झालेली आहे। तर आता आपली जी सदस्य संख्या आहे 389 वरून जेव्हा ती 299 वर आलेली आहे, 90ने कमी झालेली आहे, त्यामध्ये हे संस्थानांचे प्रतिनिधी हे 93चे 70 झालेले आहेत, तर त्यामुळं हे 23ने कमी झालेले आहेत आणि उरलेले जे आहेत ते हे प्रांत आणि मुख्य आयुक्त प्रांत यांचे कमी झालेले आहेत आणि ते बरोबर मग 229च झालेले आहेत। आता हे 229 आणि हे संस्थानांचे 70 असे मिळून हे 289 होते। तर त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे की प्रांत आणि मुख्य आयुक्त प्रांत यांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झालेली आहे, हे पण विधान योग्य आहे। तर आता आपल्याला कुठले कुठले बरोबर सापडलेले आहेत तर आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत, त्यातले 3ही विधान आपल्याला योग्य सापडलेली आहेत। त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 अ ब आणि क हे 3ही विधाने आपली बरोबर आहेत आणि हे आपलं उत्तर असेल। आता आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 62। प्रश्न क्रमांक 62 काय आहे तर भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलांबाबतची खालील विधाने विचारात घ्या। आता जर प्रश्न समजा आपण व्यवस्थित बघितले तर हे प्रश्न मुद्दामून असे काढलेले आहेत की आता संविधान सभा या टॉपिकवरती प्रश्न काढलेलेच आहेत, पण त्यामध्ये पण आताचे जे मोस्टली प्रश्न आहेत ते आता फाळणीच्या वेळचे झालेले परिणाम। आता हे करायचे कारण हे आहे की फाळणीच्या वेळचे समजा आपण जास्तीत जास्त प्रश्न आज घेतले
तर आता संविधान सभेतल्या ज्या गोष्टी आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने क्लिअर होणं गरजेचं असतं, तर त्या प्रश्नसंचामध्ये त्या घेतलेल्या आहेत. त्यामुळं संविधान सभाचा प्रश्नसंच घेतला म्हणजे संविधान सभेवरती आलेले प्रश्न कशाही रँडमली कुठेही टाकलेले आहेत का, तर नाही. त्यामध्ये पण व्यवस्थित असा क्रम ठेवलेला आहे. म्हणजे आता संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या बाबतचे प्रश्न हे जरा थोड्याशा पहिल्या एका प्रश्नसंचामध्ये घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मग समित्यांच्या बाबतचा नंतर पुन्हा घेतलेला आहे. आणि आताचे मोस्टली आहेत मग ते कशाचे आहेत, तर स्वातंत्र्याचे परिणाम झालेले संविधान सभेचे त्याबाबतचे मोस्टली हे प्रश्न आहेत. त्यामुळे इथं पण एक पॅटर्न ठेवलेला आहे. तर आजचे प्रश्न हे मग त्यामुळे रिपीट होत आहेत असं जरी समजा वाटत असेल तरी ते मुद्दाम तसं केलेलं आहे की फाळणीच्या वेळी स्वातंत्र्य कायदा आपला जो झाला त्यावेळचे संविधान सभेचे परिणाम असे सगळे प्रश्न एका प्रश्नसंचात काढलेले आहेत. ते मुद्दाम तसं केलेलं आहे की हा एक पॅटर्न ठेवलेला आहे जास्तीत जास्त चांगलं लक्षात राहण्यासाठी. तर त्यामुळे हे जे प्रश्न आहेत की भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलांबाबतची खालील विधाने विचारात घ्या. आता त्यामध्ये हे 4 विधानं आपल्याला दिलेली आहेत. तर आपण आता बघू की पहिलं विधान काय आहे, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. दुसरं विधान काय आहे, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. तिसरं विधान आहे, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. आणि चौथा आहे, संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत 299पर्यंत कमी झाली. आणि आपल्याला पर्याय उत्तर काय दिलेले आहेत, विधाने अ, ब आणि क बरोबर. दुसरं दिलेलं आहे विधाने ब, क आणि ड बरोबर. तिसरं दिलेलं आहे विधाने अ, ब आणि ड बरोबर. चौथं दिलेलं आहे विधाने अ, क आणि ड बरोबर. तर आता आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत आणि भारतीय स्वातंत्र्य कायद्याचेच परिणाम आपल्याला त्याबाबतच विचार करायचा आहे. तर आता आपण पहिलं विधान बघू की संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. तर सार्वभौमचा अर्थ काय होतो, तर संविधान सभेला जसं पाहिजे तसं संविधान बनवण्याचे अधिकार जर मिळाले तर आपण त्याला म्हणू की ती सार्वभौम बनली. तर स्वातंत्र्याचा हा परिणाम झालेलाच आहे की आपली संविधान सभा ही पूर्णपणे सार्वभौम बनलेली आहे. आता स्वातंत्र्याच्या आधी संविधान सभेच्या कामात ब्रिटिशांचा हस्तक्षेप झालाय का, तर तो नाही झालाय. पण स्वातंत्र्य कायद्यामुळे मात्र आपली संविधान सभा ही ऑफिशियली सार्वभौम बनलेली आहे. आधी पण काही हस्तक्षेप झालेला नाही. संविधान सभेने हवं तसं संविधान बनवलेलंच आहे, पण स्वातंत्र्य कायद्यामुळे ती ऑफिशियली बनलेली आहे. तर हे विधान मग योग्य आहे की संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली, हे विधान बरोबर आहे. आता दुसरं विधान, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. तर हे पण विधान बरोबर आहे की संविधान सभा आपली फक्त संविधान सभा नव्हती तर ती तात्पुरती संसद म्हणून पण काम केलेलं आहे. इनफॅक्ट जेव्हा आपलं संविधान बनवून पूर्ण झालेलं आहे 24 जानेवारी 1950ला संविधान लागू होण्याच्या 2 दिवस आधी सह्या केल्यानंतर संविधान सभा बरखास्त झालेली आहे. पण संविधान सभा बरखास्त झालेली आहे, पण त्या संविधान सभेने तात्पुरते संसद म्हणून काम केलेलं आहे आणि ते पुढं पण कंटिन्यू केलेलं आहे. सभा बरखास्त झाल्यानंतर पण आपल्या संविधान सभेने काम केलेलं आहे तात्पुरती संसद म्हणून. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे की आपली संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. त्यानंतर पुढं निवडणुका होऊन आपली संसद बनलेली आहे 1952च्या. पण तोपर्यंत जे काय आपलं तात्पुरती संसद म्हणून काम केलेलं आहे ते संविधान सभेनेच केलेलं आहे. आता तिसरं विधान बघू की तिसरं विधान काय आहे, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. आता आपली संविधान सभा ही विधिमंडळ म्हणजे तात्पुरती संसद म्हणून जेव्हा आपली भरत होती तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी कोण होते, तर आपले राजेंद्र प्रसाद आहेत. हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, ते काही तात्पुरत्या संसदेचे अध्यक्ष नव्हते. म्हणजे आता आपली तात्पुरती संसद म्हणजे आपली समजा लोकसभा किंवा राज्यसभा असं म्हणलं तर लोकसभेच्या सभापतीपदी कोण बसतं अध्यक्षस्थानी, तर लोकसभेचे सभापती बसतात, आपले राष्ट्रपती बसत नाहीत. त्यामुळं संविधान सभा म्हणून जेव्हा आपली संविधान सभा गठीत होईल बसेल तेव्हा राजेंद्र प्रसाद बसतील. पण जेव्हा संसद म्हणून बसेल तेव्हा राजेंद्र प्रसाद बसणार नाहीत, कारण ते संसदेचे अध्यक्ष नाही. तर ते कोण होते, तर ते होते गणेश वासुदेव मावळणकर असं त्यांचं नाव आहे, GV मावळणकर. तर ते बसत होते, आपले राजेंद्र प्रसाद बसत नव्हते. तात्पुरती संसद म्हणून जेव्हा काम करायची तेव्हा राजेंद्र प्रसाद हे अध्यक्षस्थानी नसायचे. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्यामुळे संविधान सभा संविधानाच्या निर्मितीसाठी जेव्हा बसायची तेव्हा अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद असायचे.
पण संसद म्हणून बसायची तेव्हा राजेंद्र प्रसाद नाही, तर जी.व्ही. मावळणकर होते ते बसायचे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तर कोण बसायचं अध्यक्षस्थानी? जी.व्ही. मावळणकर बसायचे. आणि त्यानंतर आता पुढचं विधान बघू की संविधान सभेची सदस्य संख्या ही 389च्या तुलनेत 299पर्यंत कमी झाली. तर हे विधान आता बघितलं आपण की आपली सदस्य संख्या ही 90ने कमी झालेली आहे फाळणीनंतर. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये खूप मोठी लोकसंख्या गेली आणि त्यामुळं आपली सदस्य संख्या ही 90ने कमी झालेली आहे आणि त्यामुळं ती 389वरून 299 झालेली आहे. हे पण विधान योग्य आहे. त्यामुळे आपल्याला कुठले कुठले बरोबर सापडलेले आहेत? तर अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. क चुकीचं आहे. त्यामुळे अ, ब, ड हे बरोबर असलेले हे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं. आता हा झाला प्रश्न क्रमांक 62. आता बघू प्रश्न क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 63 काय आहे? तर घटना समितीत ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते? आणि आपले पर्याय काय आहे? तर 290 ब्रिटिश इंडिया, 6 चीफ कमिशनर आणि 93 संस्थाने. त्यानंतर दुसरं आहे 292 ब्रिटिश इंडिया, 4 चीफ कमिशनर प्रांत आणि 93 संस्थाने. तिसरं आहे 296 ब्रिटिश इंडिया, 4 चीफ कमिशनर आणि 89 भारतीय संस्थाने. आणि चौथं आहे 296 ब्रिटिश इंडिया, 6 चीफ कमिशनर आणि 87 भारतीय संस्थाने. तर आता आपल्या संविधान सभेमध्ये कोणाची सदस्य संख्या किती होती? आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये केली होती हे माहिती आहे. 10 लाख लोकसंख्येमागं 1 हे पण माहिती आहे आणि टोटल मिळून आपल्याकडे 389 सदस्य होते. आता हे आपल्याला विचारले 389ची विभागणी. तर 389ची विभागणी ती कशी झाली होती? तर पहिलं तर ब्रिटिश इंडियामधून एकूण 296 सदस्य असणार होते आणि संस्थानिकांकडून 93 सदस्य असणार होते. आता हे ब्रिटिश इंडियाचे जे सदस्य आहेत त्यामध्ये हे 296मध्ये पण वाटप होतं आणि त्यामध्ये 292 हे ब्रिटिश इंडियातून होते आणि अधिक 4 सदस्य हे चीफ कमिशनर प्रांतातून होते. आता हे चीफ कमिशनर प्रांत म्हणजे ब्रिटिशांचेच होते, त्यावरती ब्रिटिशांचंच रूल होतं, ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचंच होतं, पण हे एरियाने छोटे असायचे आणि त्यामुळं हे चीफ कमिशनर प्रांत होते. इथं गव्हर्नर नसायचा तर चीफ कमिशनर असायचा. आणि आता चीफ कमिशनरसाठी पण आपल्याला जे प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तर ते किती मिळालेलं आहे? तर चीफ कमिशनर प्रांतासाठी सुरुवातीला जेव्हा आपली संविधान सभा बनली तेव्हा 4 चीफ कमिशनर प्रांत होते आणि ते 4 कुठले होते? तर अजमेर मारवाड, दिल्ली, कुर्ग आणि बलुचिस्तान. फाळणीनंतर बलुचिस्तान पाकिस्तानात गेलेलं आहे त्यामुळे फाळणीनंतर 3 प्रांत राहिले, पण जेव्हा संविधान सभा बनली तेव्हा 4 होते: कुर्ग, दिल्ली, अजमेर मारवाड आणि बलुचिस्तान. तर हे 292 आणि 4 असे होते. आणि त्यानंतर संस्थाने होते. संस्थानांचे किती होते? तर संस्थानांचे 93 होते. आता हे 93 नंतर फाळणीनंतर 70 झालेले आहेत, पण हे आपलं वाटप होतं 292, 4 आणि 93. तर हे आपलं उत्तर आहे. आता 292, 4 आणि 93 हे आपल्याला कुठं दिसतंय? तर 292, 4 आणि 93 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतंय. तर हे 292 ब्रिटिश इंडिया आणि 4 चीफ कमिशनर प्रांत. चीफ कमिशनर प्रांत 4 चीफ कमिशनर प्रांत बरेच होते, पण ते प्रतिनिधित्व मिळण्यासाठी मग त्यांना ग्रुप केलेलं आणि त्यानुसार 4 कमिशनर प्रांतांना प्रतिनिधित्व मिळालं होतं: दिल्ली, कुर्ग, अजमेर मारवाड आणि बलुचिस्तान. तर हे आपलं झालं की हे आपलं वाटप होतं. आता फाळणीनंतर यांची सदस्य संख्या कमी झालेली आहे, तर हे 226 झालेलं आहे. हे फाळणीनंतरचं हे ब्लॅक इंकमध्ये लिहितो. ब्रिटिश प्रांतातून हे 226 झालेले आहेत. मुख्य आयुक्त प्रांतात 4 मधून 3 झालेले आहेत आणि संस्थाने 70 झालेले आहेत आणि असे मिळून हे 289 झालेले आहेत. तर हे फाळणी नंतरचं आहे, पण आपलं उत्तर होतं ते संविधान सभा बनल्याचं होतं. ते काय आहे? 292, 4 आणि 93 हे आपलं उत्तर आहे. आता हे झालं प्रश्न क्रमांक 63. आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 64. प्रश्न क्रमांक 64 काय आहे? तर कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात जुळणी करा. आपल्याला अ बाजू काय काय दिली? निवडवायची एकूण सदस्य संख्या. दुसरं दिले संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी. तिसरं दिले मुख्य आयुक्तांचे प्रांत आणि चौथं दिले प्रांतांचे प्रतिनिधी. आणि आपल्या उजव्या बाजूला काय दिले? 292,
4, 93 आणि 389. तर आता हे आपण या प्रश्नातच बघितलं, त्यामुळे आपल्याला हे उत्तर मिळून जाईल. एकूण सदस्य किती असणार होते? 389. त्यामुळं 1 ला जोडी येईल 4. संस्थानांचे प्रतिनिधी किती असणार होते? 93. त्यामुळं 2 ला जोडी येईल, ब ला जोडी येईल 3. त्यानंतर मुख्य आयुक्त प्रांत किती असणार होते? तर ते असणार होते 4. आणि त्यानंतर प्रांतांचे प्रतिनिधी किती असणार होते? तर ते असणार होते 292. ब्रिटिश इंडिया प्रांतातून 292 असणार होते. तर हे आपलं उत्तर आहे. आणि त्यामुळे आपलं उत्तर काय येईल? तर निवडवायची एकूण सदस्य संख्या किती आलेली आहे? अ ला जोडी आलेली आहे 4. अ ला 4 जोडी असलेला हा पर्याय क्रमांक 1 आहे. त्यामुळे हे आपलं उत्तर येईल. पण आपण अजून कन्फर्म करू. ब ला काय आलेलं आहे? संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी किती आलेले आहेत? ब ला जोडी आलेली आहे 3. तर ब ला 3 आलेली आहे. मुख्य आयुक्त प्रांत किती आहे? 4. त्यामुळं क ला जोडी आलेली आहे 2. त्यामुळे हे क ला 2 आहे. आणि प्रांतांचे प्रतिनिधी म्हणजे हे ब्रिटिश प्रांत जे होते त्यामधून 292 असणार होते. तर ड ला आलेली आहे 1. त्यामुळे हे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. आता पुन्हा आपण एक प्रॅक्टिस म्हणून काय करू की हे झाली ही सदस्य संख्या आहे आपली फाळणीच्या आधीची. आता आपण बघू की फाळणीनंतर याचं काय काय झालेलं आहे. तर हे प्रॅक्टिस म्हणून जरा करू. वरती दिसतच आहे पण तर एकदा बघूच. 292 जे एकूण प्रांतातून होते ते किती झालेले आहे? 226 झालेले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात ते कमी झालेले आहेत. 4 जे होते मुख्य आयुक्त प्रांत 4चे किती झालेले आहेत? 3. बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये गेलेलं आहे त्यामुळे 3. दिल्ली, अजमेर आणि कुर्ग. त्यानंतर 93 जे सदस्य संख्या होते संस्थानिकांची प्रतिनिधी ती झालेली आहे 70. आणि टोटल हे 389 होते ती झालेली आहे 299. 90ने कमी झालेली आहे. तर हे फाळणीच्या नंतरची संख्या आहे. जर समजा प्रश्न असा आला तरी हे पण माहितीच असावं. आता हे झालं आपला प्रश्न क्रमांक 64. आता बघू प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 65. प्रश्न क्रमांक 65. प्रश्न क्रमांक 65 काय आहे? तर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी आपल्याला कोणतं योग्य आहे ते शोधायचं आहे. तर आपण विधानं वाचू आता. पहिले विधान काय आहे? तर संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. दुसरं आहे कायद्याने घालून दिलेली तत्त्वे, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ही तत्त्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले. आणि तिसरं आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. हे तत्त्व ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतले गेले आहे. आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. आता आपल्याला काय शोधायचं आहे? तर कोणतं विधान योग्य आहे शोधायचं आहे. तर आता आपण बघू की पहिलं काय आहे? तर संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. आता इथं 2 गोष्टी चुकीच्या असायची शक्यता आहे. एक तर हे 288 आणि दुसरं आहे 26 जानेवारी 1950. तर आपण संविधान सभेच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्यामध्ये हे बघितलेलं आहे. 24 जानेवारीला सह्या केलेल्या आहेत आणि 24 जानेवारीला सह्या केल्यानंतर संविधान सभा बरखास्त झालेली आहे. त्यानंतर संविधान सभा परत कधीही भेटलेली नाही, ती बरखास्त झालेली आहे. तर त्यामुळे ज्या सह्या आहेत त्या 24 जानेवारी 1950ला केलेल्या आहेत, 26 जानेवारीला नाही. संविधान सभा 26 जानेवारी 1950ला अस्तित्वात नव्हती कारण ती आधी 2 दिवस आधी बरखास्त झालेली होती. त्यामुळं 26 जानेवारी 1950 ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे हे विधान योग्य नाही आहे. आता यावरून आपण हे योग्य नाही असं म्हटलेलं आहे. तारखांच्यावरूनच आपल्याला हे विधान कळलेलं आहे की हे अयोग्य आहे. आता इथे एक गोष्ट आहे आणि जी जरी समजा आपल्याला माहीत नसती तरीही जास्त फरक पडला नसता कारण आपल्याला याची तर अपेक्षा आहेच की 26 जानेवारी नाही आहे, 24 जानेवारी आहे, हे तर आपल्याला माहितीच पाहिजे. त्यामुळं हे अयोग्य आहे हे कळायला एवढं पुरेसं आहे. पण इथं आता 288 आकडा दिला आहे. तर 288 सदस्यांनी सह्या केल्या नव्हत्या, 284 सदस्यांनी सह्या केल्या होत्या. पण आपल्याला हे अयोग्य आहे हे तारखेवरून पण कळलेलं आहे. पण 288 नाही, 284 सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत. आता पहिलं तर अयोग्य सापडलेलं आहे, आपल्याला योग्य शोधायचं आहे. आपण बघू दुसरं काय आहे? कायद्याने घालून दिलेली तत्त्वे, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. हे तत्त्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे.
आता इथं आपण थोडंसं हे बघू की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि दुसरं असतं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, या दोन्हीमध्ये फरक काय आहे. तर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे जे तत्व आहे हे असं असतं की कायद्याने जर एखादी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर त्यावरती प्रश्न विचारता येत नाही. म्हणजे समजा आता एखादा कायदा आपल्याकडे केला गेला संसदेकडून, तर न्यायालय तो कायदा योग्य आहे की अयोग्य आहे हे नाही तपासू शकत, तर ते फक्त एवढं तपासलं जाऊ शकतं की संवैधानिक तरतुदींनुसार आहेत की नाहीत. म्हणजे कायदा हा समजा एखादा खूप छोट्या गोष्टीसाठी खूप मोठी जरी शिक्षा ठेवली तरीही त्यावरती सुप्रीम कोर्टपासून कुठल्याही न्यायालयीन व्यवस्थेला त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नाही, कारण ती कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया आहे. त्यामुळं त्यावरती प्रश्नचिन्ह करता येत नाही. म्हणजे काय असतं, तर कायदा बनवला तर बनवला, तो योग्य आहे की अयोग्य आहे हे नाही ठरवायचं आहे, तर तो संवैधानिक तरतुदीनुसार आहे की नाही हे फक्त एवढंच ठरवायचं आहे. संवैधानिक तरतुदीनुसार जर असेल तर तो योग्य नसेल वगैरे यावरती काहीही नाही. पण आता जर समजा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असेल तर तिथं मात्र हे बघितलं जाऊ शकतं की कायदा हा योग्य आहे की नाही. म्हणजे इथं फरक हा पडतो मग की जर समजा छोट्या गोष्टीसाठी खूप कडक कायदा जरी केला तर तिथं तो थांबवता येऊ शकतो. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉमध्ये मात्र तो थांबवता येत नाही. आता हे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे आपल्याकडं अमेरिकेकडून नाही, तर हे आपल्याकडून जपानचा प्रभाव आहे. अमेरिकेकडं स्वतःकडेच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, त्यामुळे त्यांच्याकडून प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आपण घेणार नाही. त्यांच्याकडे नाही, त्यांच्याकडे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे. तर आपल्याकडचं हे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलं गेलेलं नाही आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेकडून ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्व स्वीकारले गेले, पण प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ हे आपल्या संविधानात तसं उल्लेख केलेला आहे आणि तो मग जपानच्या संविधानावरून तो प्रभाव आहे. त्यामुळे हे अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले का, तर नाही. त्यामुळे हे विधान पण अयोग्य आहे. आता आपल्याला योग्य शोधायचं तर आपण तिसरं बघू. तिसरं काय आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले आहे. तर हे संयुक्त अधिवेशन जे आहे ते ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे. त्यामुळे हे पण विधान अयोग्य आहे. मग आता आपल्याला काय शोधायचं होतं, योग्य. आपल्याला कुठले योग्य सापडले, तर कुठलंही नाही. त्यामुळे वरीलपैकी एकही विधान नाही हे आपलं उत्तर असेल की आपल्याला कुठलं विधान योग्य सापडले, कुठलंही नाही. म्हणजे इथं काय पाहिजे होतं, 284 पाहिजे होतं आणि इथं 24 जानेवारी 1950 पाहिजे होतं पहिल्या विधानात, तर ते योग्य असतं. दुसरं काय आहे, तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे असं पाहिजे होतं, तर ते योग्य झालं असतं. किंवा संयुक्त बैठक हे तत्व ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे, हे योग्य झालं असतं. त्यामुळे कुठलंही विधान योग्य नाही. तर आपल्याला 65चा प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की कुठलंही विधान योग्य नाही. आता आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 66. आणि प्रश्न क्रमांक 66 काय आहे, तर खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही. आणि आपले पर्याय आहेत. पहिला आहे 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. दुसरा आहे 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. तिसरा आहे 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत्यर्पण केले. आणि चौथा आहे 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर सह्या केल्या. आता आपल्याला काय विचारलं आहे, कोणती बाब जुळत नाही म्हणजे कोणती चुकीची आहे असं विचारलेलं आहे. तर आता आपण वाचू. पहिलं काय आहे, तर 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर आता उद्दिष्टांचा ठराव याची तारीख किती आहे, तर याची तारीख ही 13 डिसेंबर आहे. 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. 9 डिसेंबरला पहिली बैठक, 11 डिसेंबरला कायमचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड, 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव. तर त्यामुळं ही बाब जुळत नाही आणि हेच आपलं उत्तर असेल. आता दुसरं आपण बघू की 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना. तर 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झालेली आहे. त्या समितीवर बाबासाहेबांची निवड पण झालेली आहे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून. तर हे पण आपलं योग्यच आहे. त्यानंतर आपलं तिसरं जे आहे, तिसरं काय आहे, तर तिसरं आहे आपलं 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले. तर आपल्या सरनाम्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे, तारीख पण लिहिलेली आहे आणि स्वतः प्रत
अर्पण करत आहोत हे पण लिहिलेलं आहे. त्यामुळे हे 26 नोव्हेंबर 1949 बरोबर आहे की संविधान स्वीकृत अधिनियमित केलेलं आहे आणि स्वतः प्रत अर्पण केलेलं आहे. सरनाम्यामध्ये ही तारीख पण आहे. त्यामुळे हे पण विधान योग्यच आहे. आणि आता चौथं विधान काय तर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर सह्या केल्या. तर संविधान सभेचं एक विशेष अधिवेशन झालं होतं संविधान लागू होण्याच्या 2 दिवस आधी 24 जानेवारी 1950ला. तेव्हा काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आणि संविधानावरती सह्या केलेल्या आहेत आणि संविधान सभा बरखास्त झालेली आहे. तर हे सगळं 24 जानेवारीला झालेलं आहे. तर हे पण योग्य आहे. कोणती बाब जुळली नाही यातली तर 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंचा संविधान सभेतील उद्दिष्टांचा ठराव हा 13 डिसेंबर आहे. आपल्याला काही तारखा माहीत असल्या पाहिजेत. त्यातल्या ही एक तारीख आहे की संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर आहे आणि तो संमत झाला आहे 22 जानेवारी पुढच्या महिन्यात 22 जानेवारी 1947ला तो संमत झालेला आहे. त्यानंतर आपण बघू पुढचा प्रश्न क्रमांक 67. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख कुठली आहे तर ज्या दिवशी आपले संविधान स्वीकृत झालेलं आहे संविधान दिवस. आता त्यामध्ये पर्याय आहेत आपले नागरिकत्व, ब पर्याय आहे निवडणुका, क पर्याय आहे तात्पुरती संसद आणि ड पर्याय आहे मूलभूत अधिकार. आता आपल्याला पर्याय उत्तर काय आहेत अ, ब आणि क, दुसरा आहे ब, क आणि ड, तिसरा आहे अ आणि क, चौथा आहे अ आणि ब. आता आपल्याला कधीपासूनच्या विचारलेले आहे तर संविधान ज्या दिवशी स्वीकृत आणि संमत झालेलं आहे त्या दिवशीच काही कलमं लागू झाली होती जी कशाशी संबंधित होती मोस्टली नागरिकत्वाच्या बाबतची, निवडणुकीच्या बाबतची, राष्ट्रपतीबाबतची, तात्पुरती संसद याबाबतची. तर कोणती कलमं लागू झालेली आहे तर नागरिकत्व झालेलं आहे, निवडणुका लागू झालेलं आहे, तात्पुरती संसद पण लागू झालेलं आहे. मूलभूत अधिकार मात्र 26 जानेवारी 1950 पासून लागू झालेले आहे. त्यामुळे हे मात्र चुकीचं आहे. तर आपलं पर्याय काय येईल मग तर अ, ब आणि क असं असलेला पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 1 आले 67चं. तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. नागरिकत्व लागू झालेलं आहे, निवडणुका लागू झालेल्या आहे, तात्पुरती संसद लागू झालेलं आहे, मूलभूत अधिकार मात्र नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आलेलं आहे. याला डला राऊंड केला होता ते कन्फ्यूज होऊ नये म्हणून ते इरेज करून पर्याय क्रमांक 1ला केलेला आहे. आता हा झाला प्रश्न क्रमांक 67. आपण बघू आता पुढचा प्रश्न क्रमांक 68. प्रश्न क्रमांक 68 आहे नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी डॅश डॅश पासून लागू करण्यात आल्या. आणि आपल्याला खाली पर्यायामध्ये तारखा दिलेल्या आहेत 9 डिसेंबर 1946, 15 ऑगस्ट 1947, तिसरा आहे 26 नोव्हेंबर 1949 आणि चौथा आहे 26 जानेवारी 1950. आता नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद किंवा राष्ट्रपती यासारखी काही महत्त्वाची कलमं जी त्याच दिवशी लागू होणं गरजेचं होतं ती कलमं त्याच दिवशी लागू झालेली आहेत. उर्वरित संविधान मात्र 26 जानेवारीला लागू करायची तरतूद होती. आता ही तरतूद करायची कारण हे काँग्रेस हे पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी स्वतःच्या पातळीवरती 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होतं. पण तेव्हा स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. पण त्या तारखेचं स्मरण म्हणून 26 जानेवारी ही तारीख निवडलेली आहे. पण जी कलमं लागणं गरजेची होती ती लागलेलीच आहेत. आणि ती कधी लागलेली आहे तर ज्या दिवशी संविधान स्वीकृत आणि संमत झालेलं आहे 26 नोव्हेंबरलाच लागू झालेली आहेत. तर हे आपलं उत्तर आहे की संविधान ज्या दिवशी स्वीकृत झालं त्या दिवशीच लागू झालेले आहेत. आता जे बाकीचे पर्याय आहेत की हे 9 डिसेंबर 1946 या तारखेचं काय महत्त्व आहे तर संविधान सभेची पहिली बैठक होती 9 डिसेंबरला. 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला आणि 26 जानेवारी 1950ला सगळे बाकीचे जे उर्वरित संविधान आहे ते लागू झालेलं आहे. पण निवडणुका, नागरिकत्व, तात्पुरती संसद, राष्ट्रपती ही अशी काही जी महत्त्वाची कलमं होती जी तेव्हाच लागणं गरजेचं होतं ती मात्र जेव्हा संविधान स्वीकृत झालेलं आहे तेव्हाच लागू झालेले आहेत. त्यामुळे ते 26 नोव्हेंबर 1949 हे आपलं उत्तर आहे. आता त्यानंतर आपण बघू की पुढचा प्रश्न क्रमांक 69. प्रश्न क्रमांक 69 आहे
की खालील विधाने लक्षात घ्या. आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. दुसरं आहे भारतीय संविधान सभेची बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. तिसरं आहे भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. आणि आपल्याला पुढं काय म्हटलेलं आहे, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. फक्त अ आणि ब, दुसरा पर्याय आहे फक्त ब आणि क, तिसरा पर्याय आहे अ ब आणि क, चौथा पर्याय आहे फक्त अ आणि क. तर आपल्याला काय शोधायचं आहे, कोणती बरोबर आहे शोधायचं आहे. तर आता आपण बघू की पहिलं विधान 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. आता भारताची संविधान सभा ही कॅबिनेट मिशनच्या शिफारसीवरती बनलेली आहे, हे आपण वारंवार बघितलेलं आहे, त्यामुळे आता हे बरोबरच आहे. दुसरं, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली, हे पण बरोबर आहे. यात काय आता तारीखच फक्त बघायची असते, तारीख आहे का यात काही गडबडी, 9 डिसेंबर 1946 ही आहे का, तर ही बरोबर आहे, म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. आता क विधान, भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. आता हे संविधान सभेच्या अधिवेशनांची तारखा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे का. 11 अधिवेशनं झाली आहेत. आपल्याला अपेक्षा काय काय, तर आपल्याला अपेक्षा आहे की 11 अधिवेशनं झाली आहेत हे आपल्याला माहीत असावं. एक 12वं विशेष अधिवेशन झालं होतं, जे संविधान लागू होण्याच्या 2 दिवस आधी झालं होतं, जेव्हा सह्या केल्या होत्या आणि संविधान सभा बरखास्त झाली होती, तर ते 12वं आहे. पण एकूण किती झालेली आहेत, 11 झालेली आहेत. 11व्याच्या शेवटच्या दिवशी आपलं संविधान स्वीकृत झालेलं आहे, हे पण आपल्याला माहीत असावं. आता त्या जर माहीत असेल तर आता हे सगळ्या बाकीच्या अधिवेशनांच्या तारखा माहीत असायला पाहिजेत का, तर नाही. मग ह्या पर्यायाचं काय करता येते, तर आपल्याला जी माहिती आहे त्याच्यानुसार ही तारीख आपल्याला दिसते. 26 नोव्हेंबर 1949 ही आपल्याला तारीख दिसत आहे. ही तारीख 11व्या अधिवेशनाची शेवटची तारीख होती, हे पण आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. 11 अधिवेशनं झालेली आहे टोटल, त्यामुळे ही तारीख आपल्याला माहीत असली पाहिजे. आणि त्यावरून मग हे 11वे सत्र आहे. आता फक्त आपल्याला माहीत काय नसू शकतं, तर ते 14 नोव्हेंबरला सुरू झालेलं आहे का, तर आता एवढी माहिती असण्याची अपेक्षा नाही आहे, त्यामुळे हे बरोबरच असणार आहे. पण आपल्याला माहीत काय असलं पाहिजे, तर हे 26 नोव्हेंबर 1911 हे माहीत पाहिजे, 26 नोव्हेंबर 1949 हे माहीत पाहिजे, आणि 11वं सत्र आहे हे माहीत पाहिजे. तर हे माहीत असावं, त्यामुळं यावरून आपल्याला हे योग्य आहे असं म्हणता येतं. आणि त्यामुळे आपल्याला बरोबर काय सापडलेलं आहे, तर सगळे विधानं बरोबर सापडलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 आहे. आता यामध्ये ही तारीख मात्र आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि आपल्याला एकूण 11 अधिवेशनं झालेली आहेत. आणि 12वं एक विशेष अधिवेशन हे 24 जानेवारी 1950ला लागू झालेलं आहे. आणि तेव्हा संविधानावर सह्या करून संविधान सभा बरखास्त झालेली आहे. पण 11 अधिवेशनं आणि शेवटच्या दिवशी संविधान स्वीकृत हे आपल्याला माहीत असावं, याची मात्र अपेक्षा आहे. त्यामुळं हे आपल्याला माहीत असावं. त्यामुळे आपल्याला कुठलं बरोबर सापडलेलं आहे, अ ब आणि क, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. आणि हा झाला प्रश्न क्रमांक 69. आणि आता बघू या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 70 काय आहे, तर खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या. आणि पहिला आपल्याला पर्याय काय काय दिले, तर अ ब क डी ड असे दिलेले आहेत. अ आहे विजयलक्ष्मी पंडित, ब आहे सुबुलक्ष्मी, क आहे सुचेता कृपलानी आणि ड आहे सरोजिनी नायडू. आणि आपल्याला पर्याय उत्तर काय दिलेत, अ आणि ब केवळ, दुसरं दिले अ क आणि ड, तिसरं दिले ब क आणि ड, चौथं दिले अ ब आणि क. आता आपल्या संविधान सभेच्या या महिला सदस्य आहेत. आणि संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या. आणि ही 15 नावं काही लक्षात ठेवायला कठीण जात नाहीत. तर आपल्याला त्यांची नावं इतर पण काही ठिकाणी मिळालेलीच असतात. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी पण त्यांचे महत्त्वाचे वाटे होतेच. तर त्यामुळं हे 15 संविधान सभेच्या महिला सदस्य होत्या. आता त्यामध्ये या विजयलक्ष्मी पंडित या महत्त्वाच्या सदस्या होत्याच. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण पण होत्या त्या पण स्वतः पण विद्वान होत्याच. तर विजयलक्ष्मी पंडित या संविधान सभेच्या सदस्या होत्या. त्यानंतर सुचेता कृपलानी या पण सदस्या होत्या. आणि भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी आहेत, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या, तर या पण सदस्य होत्या. आता सुब्बुलक्ष्मी या MS सुब्बुलक्ष्मी या पहिल्या महिला आहेत ज्या कला क्षेत्रातल्या आहेत, संगीत क्षेत्रातल्या आहेत, आणि त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. पण त्या काही संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या, त्यामुळे हे चुकीचं आहे.
आणि सरोजिनी नायडू या पण संविधान सभेच्या सदस्या होत्या आणि या महत्त्वाच्या सदस्य पण होत्या, त्यामुळे हे पण आहे. तर आपल्याला कोणत्या सापडलेल्या आहेत? अ सापडलेल्या आहेत, ब नाही, क आणि ड म्हणजे अ, क आणि ड हे आपल्याला सापडलेलं आहे आणि आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर हे झालं पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. हा झाला प्रश्न क्रमांक 70 आणि आपला प्रश्नसंच 7 संपला.